चला, तिळाचे लाडू अशा प्रकारे तयार केले मी. 5 मिनिटात लाडू तयार होतात. काही वेळसुद्धा लागत नाही. हा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वीचा बनवलेला आहे, पण नेट संपून गेलं होतं माझं, तर मी आज नेट टाकलं, म्हणून मी आज व्हिडिओ टाकते. तर बघा, अर्धा किलो गूळ इथं घेतलेला आहे मी, आणि तीळसुद्धा अर्धा किलो घेतलेली आहे. त्यानंतर गूळ आपल्याला आहे ना असा किसून घ्यायचा आहे. पूर्ण गूळ आपल्याला असा किसून घ्यायचा आहे. त्यानंतर जे का आपण अर्धा किलो तीळ घेतलेले ना, त्याला असं कढईमध्ये भाजून घ्यायची. तुम्हाला जसं अवेलेबल वाटेल तसं तुम्ही भाजून घ्या. मी असं कढईमध्ये भाजून घेतलेली पूर्ण अर्धा किलो तीळ एकदाच मी इथं भाजून घेतलेली आहे. त्यानंतर तीळ भाजल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची. पूर्ण अशी परतवतच राहायची, कारण खाली लटकू नाही द्यायची. त्यानंतर मी आता गॅस पेटवून इथं कढई ठेवली. थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आहे. पूर्ण अर्धा किलो गूळ आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. तेलामध्ये सुद्धा गूळ विरघळून जातो, पण मी थोडंसं स्टीलचे कढई ठेवली, खाली लटकून जाईल त्यासाठी थोडं पाणी टाकलेलं आहे मी. आणि बघा, 1 मिनिटामध्ये गूळ आपला विरतळून पाक तयार झालेला आहे. आणि पाक लवकरच तयार होतो हा, काही वेळसुद्धा लागत नाही. आता ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही काही पण लावू शकता. मी इथं तेल लावलेलं आहे. आणि बघा, एका वाटीमध्ये पाक आपल्याला पूर्णपणे झाला की नाही ते बघायचे. बघा, अशी गोळी तयार झाली की समजायचं पाक तयार झालेला आहे. गोळी तयार झालेली मी आता इथंच टाकून दिली ती, आणि आपला पाक इथं रेडी आहे. तर आपल्याला जी काही ती आपण भाजून घेतलेली ना, ती आपल्याला इथं टाकायची. काही वेळ लागत नाही, 5 मिनिटामध्ये आपले लाडू तयार होतात. आणि पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आणि याला आता आपण ज्या ताटाला आपण तेल लावलेलं आहे ना, त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा, छान प्रकारे मिक्स झालेलं आहे. मी आता ताटामध्ये काढून घेते. पूर्णपणे मस्त असं मिक्स झालेलं आहे. चला, आता ताटामध्ये काढून घेऊ. आणि हे लाडू आहे ना, थोडे गरम गरमच बांधायचे असतात. सर्व मिश्रण आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आपल्याला थोडंसं असं उन्हातलीच्या साहाय्याने पसरून द्यायचं आहे, कारण की थोडं गार व्हायला पाहिजे. जास्त गरमचे पण लाडू बनत नाही. हे थोडं मी आता इथं गार करते. गार झाले की लाडू पटापट वाढले जातात. बघा, मी हाताला थोडंसं तेल लावलं तरीसुद्धा चिपकते. थोडे ना गार होऊ देते. अजून गार झालं की मग पटापट लाडू बनतात. हे बघा, आता सुरुवात झाली. आता हाताला तेल लावून घेतलं. हे बघा, आता वाढले जातील पटापट. तुम्ही बघू शकता, असं थोडंसं गार कधी झालं ना, असं पटापट वाढले जातात. आणि जास्त जर गार झालं ना, तर खाली पाणी उकळून खाली ठेवायचं पातेलीमध्ये, आणि वरून ताट ठेवायचा. म्हणजे जास्त गार पण होत नाही आणि लाडू पण पटपट वाढले जातात. पण आम्ही 2 जण होते म्हणून पटापट वाढून घेतले, वेळ नाही लागला. तर बघा, जास्त छोटा किंवा मोठा तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. पण आमच्या घरी लहान मुलं नाही ना, सर्व मोठेच आहेत खाणारे, मग थोडे मोठे मोठेच करून घेतले मी. जास्त छोटे छोटे काही केले नाही. तर अशा प्रकारे बघा, आता पटापट वाढले जात आहे.
थोडा गोडा घेतला का पटकन तयार होतो लाडू। तर अशा प्रकारे मी सर्व लाडू इथे वाढून घेतलेले आहे आणि 2 दिवसापासूनचं माझं नेट बॅलन्स संपून गेलेलं होतं। मी वायफाय घेऊन तो एक व्हिडिओ टाकला होता, पण मग काल तर माझा व्हिडिओच आला नाही, कारण की नेटच नव्हतं। त्यासाठी मी शॉर्टच व्हिडिओ वायफाय घेऊन टाकले, ब्लॉग टाकताच आला नाही मला। मग आज मी नेट बॅलन्स टाकलं आणि मग आज मी व्हिडिओ पुरणपोळीचा सुद्धा अपलोड केला आणि आता हा व्हिडिओ सुद्धा मी आता उद्या अपलोड करणार आहे। तर बघा अशा प्रकारे सर्व काही लाडू मी इथं बांधून घेतलेले आहे। मुरमुऱ्याचे शेंगदाण्याचे ते काय मी केले नाही, फक्त तिळाचेच लाडू केले। आणि हे कसं वाण वाटायला पण लागतात ना, म्हणून तिळाचेच लाडू केले फक्त। सर्व मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपले सर्व काही लाडू इथं 5 मिनिटामध्ये तयार झाले, जास्त काहीच वेळ लागलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता लाडू खूप छान तयार झाले आपले इथं। बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा, शेअरसुद्धा करा। तर चला, लाडू आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा। आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय। मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।